मित्रांनो, मी श्रावणी तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत YouTube चॅनलवर। तर आज आपण एक गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी जो व्हिडिओ केला आणि तो तुमका माहितीच असा, कारण जो मागचो ज्या व्हिडिओ तुम्ही सपोर्ट केलास तुमचं प्रत्येकाचा सपोर्ट चांगलो असा आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणेच ह्या व्हिडिओमध्ये ते मुद्दे आहेत आणि पुढे काय झालाय तुमका हवा होता कळूचा होता ताच आम्ही ह्या व्हिडिओत तुमका सांगतला। तर बऱ्याच जणांचे कमेंट होते की तुमच्या तकडच्या पुढाऱ्यांका कळवा किंवा त्यांच्या कानावर घाला। काय जणांचे कमेंट होते की राणे साहेबांपर्यंत हा विषय जाऊन दे। तर तीच दखल सुरुवातीक ह्या प्रकरणात जरा दुर्लक्ष झालोच होतो आणि तो एकदम स्लो रित्या काम चालू होता या प्रकरणाचा। पण नंतर आमचे राणे साहेब आमचे आमदार राणे साहेबांनी जेव्हा त्याच्यात हस्तक्षेप केल्याने ना तर हे म्हणजे त्याच्यानंतर जे हे होते प्रक्रिया होते ते एकदम फास्ट होऊ लागले आणि म्हणूनच आमच्या जिल्ह्यासाठी राणे साहेब हे खूप महत्वाचे आहेत। जिल्ह्यासाठी कशा आपल्या राज्यासाठी राणे साहेब खूप महत्वाचे आहेत। मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे राजकारण बाजूक ठेवा। जो आता मी देवगडवाल्यांसाठी पण मी व्हिडिओमध्ये बोलते जो देवगडसाठी चांगला करतात ना त्यांना सपोर्ट करा, कारण मी प्रत्येक व्हिडिओत बोललेलो आहे आणि आता पण तोच विषय झालो। ह्यो एवढो मोठो विषय झालो ना आणि नंतर तो खूप स्लो झालो। जोपर्यंत आपल्या पब्लिकच्या ताब्यात होते ते तोपर्यंत त्यांना यथेच्छ पटके बिटके त्यांना चांगलं त्यांना सुजवून काढल्याने, पण त्याच्यानंतर जसा जसा पुढे गेला तसा तसा प्रकरण स्लो होत गेला। पण नंतर साहेबांनी याच्यात लक्ष घातल्याने आणि परत आता प्रकरण व्यवस्थित झालं आणि आता तर आमची एवढी खात्री आहे जो ज्या अर्थी साहेबांनी त्याच्यात लक्ष घातल्याने ना त्या अर्थी ते आता सुटत नाहीत। आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या कमेंट दिलेले की राणे साहेबांच्या कानावर ही गोष्ट घाला, तर त्यांच्या कानावर गोष्ट घालूची गरज नसता, कारण त्यांचं लक्ष पूर्णपणे देवगडवर असता आणि तेच गोष्टी त्या लोकांचा पुढे काय झाला ते नक्की कोण कोण होत आणि खय काम करतात। म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ते पोलीस असत काय, मग ते खयच्या ह्याच्यात ते सगळे गोष्टी तुमका या व्हिडिओत आता समजतलेत, क्लिअर होतले आहेत। कारण इंस्टाग्रामवर माका बऱ्याच जणांनी विचारलं नाही ते पोलीस आहेत काय, जर पोलीस असले तर त्यांच्या तकडी अर्ज देवा गृहमंत्र्यांका किंवा अकडी कळवा, त्यांना कायमस्वरूपी कामावर ना काढा। तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमका आता ह्या व्हिडिओत मिळतली। तर साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन जे आपले मुख्य अधिकारी आहेत ऐसुले त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्याने आणि थोडेफार क्लिप्स आहेत ते मी तुमच्याशी शेअर करतोय, त्याच्यानंतर तुमका सांगतोय। पण त्या दिवशी एक्झॅक्टली काय झाला ना आता प्रत्यक्षदर्शी जे बघणारे होते त्यांच्याकडनं माका समजला, तर आम्ही तुमका सांगतोय। तर ती मुलगी ना स्टँड क्रॉस करून खाली चलत गेलेली जायत होती आपल्या घराकडे, तर थंय रस्त्याने ती जाय होती खाली आणि एक माणूस ना याच्यातलो आय थिंक तो ज्यांनी मार खाला ना बघा जाडो दिसता दारू खाऊन ज्याका उठायची सुद्धा सूद नाही, तो माणूस त्याच्याकडे गेलो, त्याचा ऍड्रेस वगैरे विचारला आणि मागे त्यांची जी गाडी होती ना ती हळूहळू त्यांना फॉलो करता, म्हणजे तो जसो चलता ना पुढे तसो त्याच्या मागणं ती हळूहळू गाडी येत होती। तर विषय काय झालो त्या पोरीने त्यांना सांगला आता काय आपल्याकडे जो कोणी येलो आपण ऍड्रेस विचारल्यानंतर आपण सांगतावच, कारण तेवढा तर आपण ह्या करतावच, कारण पर्यटक येतात त्यांना माहिती नसता खयची गोष्ट खया, तर आपलं सांगणं कर्तव्यचा तिने सांगल्यान। त्याच्यानंतर मग तो त्यांना सांगता की तू अशी दिसते चांगली दिसते, चल तुला वसई फिरवतो माझ्याबरोबर चल। मग शेवटी त्या ताईने सांगल्यान काय माहिती माका काय वसई फिरवतो, तुझ्या घरात आई बहिणी आहेत ना किंवा बायको, तुझ्या बायकोक घेऊन जा ना फिरू। तर तो म्हणता माझ्या घरात बायको नाही म्हणून तुला सांगतो, आणि असं धरून त्यांनी त्याचा हात पकडलाय आणि हात पकडल्यानंतर ती ताई थोडी घाबरली आणि त्यांना हात सोडून पळत खाली जे थंय चिकन सेंटर वगैरे आहेत ना त्यांना सांगल्या आणि त्याच्यानंतर तर त्यांनी त्यांना ह्या केलंय। मग त्यांना पण हे दादागिरी करून, कारण हे 5-6 जण होते आणि थंय पाऊस पडत असल्यामुळे जास्त लोक नव्हती आपली, तर त्यांना दादागिरी करूक लागली। त्याच्यानंतर मग आपल्या माणसांनी दांडो वगैरे हाणून त्यांना चोपले आणि तसं बाकीचे पळाले, हे दोघे जण गावले। या दोघांचा पुढे काय झाला तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघलासच। तर असो ह्यो विषय घडलो, म्हणजे बाहेरना माणूस येता तो त्या ताईचो हात पकडता, म्हणजे हय तागे त्यांची मजल गेली आणि ह्यांका काय वाटलं आम्ही पोलीस आहो सरकारी कर्मचारी आहो, आणि ह्याच गोष्टीमुळे त्यांची दादागिरी वाढली कारण त्यांना माहिती होता की आणि मी सांगितलं कोण काय बिघडवू शकत नाही, कारण आपण पोलीस आहो आमचा कोण काय बिघडवू शकत नाही, आणि हीच दादागिरी त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये पण दाखवल्यानी होती। तर आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पण त्यांना चांगलं चोप दिल्यानी। आणि दुसरा विषय म्हणजे काय माहिती तुमका जर बोले ना वसई, तर वसईमध्ये तो कार्यरत होतो ट्रॅफिक पोलीस म्हणून, पण नंतर कशी तुमका माहिती नंतर ती कामा खूप स्लो झाली। एकदा आतमध्ये त्यांना टाकल्यानंतर जसे पटापट निर्णय होय होते तसे निर्णय झाले नाही, आणि आता आमच्या कानावर इला की एक साधारण हय त्यांना 3 दिवस कोठडी आणि त्याच्यानंतर काहीतरी ओरसका हलवणार। आणि दुसरा विषय म्हणजे हय ते वकील बघवते, म्हणजे सोडूसाठी तर वकील तर हवंच ना, तर आपल्याकडच्या सगळ्या वकिलांनी नकार दिल्याने
कारण तालुक्याक सपोर्ट करूकच हवं. हे नको ते खैना तरी घाणी येतील आणि आपले जर जिल्हो तालुको घाण करूचो प्रयत्न करशील तर शक्य नाही हवंय. तर आपल्या सगळ्या वकील मित्रांनी पण नकार दिल्याने कोणीच त्यांची केस घेतल्या नाही. एका खायच्या तरी वकिलांनी घेतल्यानी होती, पण शेवटी त्यांकाही तो विषय माहीत नव्हतो की नक्की ह्यांनी काय केल्यानी तो. पण ज्यावेळी त्यांना तो विषय समजलो त्या वकिलांनी पण ती केस मागे घेतल्यानी. कारण ह्यो असो विषय आहे ना, आपणच आपल्या लोकांना सपोर्ट नाही केलो तर उद्या ना हे उरार येऊन नाचतले आपल्या, उद्या काही करू शकतात. कारण आपले आता ना देवगड आणि हा असा ना असे आपलं सिंधुदुर्ग जिल्हा असो ना बिंदास लोक फिरतात, कधी रात्री पण बिंदास फिरतात, कसली भीती नसता. पण हे असे विषय झाले ना तर लोक पण घाबरतली आणि पर्यटक गोष्ट कारण दिवसा ढवळ्या ही अशी. आता माका सांगा, तो त्या पोरीचो हात धरता आणि जर ते चिकनवाले थंय नसते गाडीत टाकून जर हिका घेऊन गेल्यानी असते तर कोणाक समजणार होता, कोण बघणार होता सांगा मागा, आणि ह्याका जबाबदार कोण राहिला असता. असं प्रकार पुन्हा होता नाही म्हणून ह्या प्रकरणात ते जे आरोपी आहेत त्यांना एकदम कठोर एकदम शिक्षा होऊ हवी. मी सगळ्यांच्या वतीन देवगड वासियांच्या वतीन राणे साहेबांका हीच या करतोय की तुम्ही आता एवढं लक्ष घातलाच ना तर साहेब ह्यांका परत ना हे कामार लागता नाही. कारण हे कामार लागले ना ह्यांका ह्याच होतला आम्ही एवढा केला कोणी काय आमचा बिघडवल्यान, मग ते परत काहीतरी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दुसऱ्या राज्यात जाऊन ह्याच करतले. त्याच्यामुळे ह्यांका ना चांगली ना जन्माची अद्दल घडात असं साहेब करा काहीतरी. आता आमच्या देवगड वासियांसाठी ह्याच्यावर निकाल जो व्यवस्थित लागासाठी आशेचे किरण म्हणजे साहेब तुम्हीच असता. तुम्ही जर समजा खैना तुमच्याकडे हे व्हिडिओ येता तर तुम्ही प्लीज जातीनिशी लक्ष घाला. मी आता याच्यामध्ये लक्ष घातलंच त्याच्यामुळे आम्ही तर निश्चिंत असावं. पण ह्यांका ना जरा साहेब ह्यांका जन्माची अद्दल घडान दे असा काहीतरी करा. आणि देवगडकडे जो कोण मनात वाईट नजरेन म्हणा किंवा अशा मुलींकडे वाईट नजरेन जो काय करूचे त्याच्या मनात ह्या असतात तर त्याका ती धाक बसान देत आणि त्याचा हिंमत पण होऊन दे नको. असं काय पर्यटन करूक येतास ना, पर्यटक म्हणून येतास, फिरा बिरा खावा मस्तपैकी राहा मजा करा, पण हे असे नको ते धंदे करू नको. कारण जर नको ते धंदे केला असता त्याचे काय परिणाम होतात ते तुम्ही आता बघितलास. ह्या तर कमीच झाला. कारण एक साहेबांची आपण एक रील बघितलेली मुलींसाठीच होती ती, त्या मुलींनी किती बघितल्यानी माहित नाही, पण त्याच्यामध्ये सांगितल्याने जर कोणी ताईनं तुमची कोण कळ काढता तर बिंदास तुम्ही काय ता करा, बाकीचा पुढे काय ता मी बघून घेतोय म्हणून. तर ही खूप एक सपोर्टिव्ह आपल्या बहिणींसाठी आई बहिणींसाठी खूप सपोर्टिव्ह गोष्ट होती. कारण असा जर असतात ना असे असून नेतो जर आपल्या पाठीशी असतात तर काय कोण कशा घाबरता ना. तर साहेब पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि अधिकाऱ्यांशी पण बोलले. ती एक फुटेज आहे ती मी तुमच्याशी शेअर करते, नंतर आपण बोलू. अजून काय तुमच्या मनात प्रश्न असतील. आणि एक गोष्ट, रविवारी म्हणजे ह्या येत्या रविवारी ना आपल्या गावकऱ्यांनी एक सभा घेतली शेठ मगर हायस्कूलमध्ये. मी नक्की जाऊचो अटेंड करूचो नक्की प्रयत्न करतलोय. आणि काय त्याच्यात निर्णय होतात काय होता तर आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करतलोय. तर आता मी काही साहेबांचे फुटेज हे करतोय की ज्यांनी, कारण ज्या दिवशी हा प्रकार घडलो त्या दिवशी साहेब तालुक्यात नव्हते. जर असते तर एवढ्यात तो निकाल लागलो असतो, त्यांना दंड सगळा झाला असता. पण साहेब नव्हते, काहीतरी बाहेर होते दौऱ्यावर. तर साहेब पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी काय बोलले ह्या तुमका मी आता सरळ याच्यामध्ये दाखवतोय. तो एक क्लिप बघून घ्यावा, त्याच्यानंतर आपण बोलू. नेमकं अगर त्या संध्याकाळी असतो ना तर तुमचं काम मी हलकं केलं असतं. मी तुमच्यापर्यंत दिलंच नसतं, त्यांना मी घेऊन गेलो असतो बीचवर. हे असे विषय आमच्या इकडे बिलकुल खपून येणार नाही आणि इथे माता भगिनींवर तो विषय राहत नाही इथे. म्हणून ठीक आहे, त्या दिवशी त्यांचं नशीब चांगलं, मी नेमकं तालुक्यात नव्हतो तोपर्यंत ते सोप्यामध्ये ते गेले, नाही तर तुमच्यापर्यंत मी पोचायलाच दिलं नसतं. हे आमच्याकडे अशा गोष्टी चालत नाही आणि गरजच नाही ना. तुम्हाला काय मजा मस्ती करायचं करा ना. आम्हाला पर्यटकांची काय हे नाही, येतात चांगले पर्यटक पण येतात ना, उलट यांचा सगळ्यांचा व्यवसाय वाढून जातात. आपल्याला तसे पर्यटक पाहिजे, हे लफडी करणारे आणि चांगल्या पदावर बसणारे अधिकारी नको. मग हे नको ना, हे चुकीचा संदेश आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये चुकीचा संदेश जातो ना. आता तुम्हाला ती बातमी राज्यभर फिरली इकडे सगळीकडे व्हिडिओवर फिरले, हे बरोबर आपल्या प्रतिमेसाठी पण चांगलं नाही, डिपार्टमेंटसाठी चांगलं नाही. आम्ही कुठे कसरी केलं नसेल, खूप चांगलं. तुम्ही काय केलं नाही, आम्ही रात्रभर तुमच्या संपर्कात मी होतो, तो विषय नाही. पहिले केस घेऊ का मागे होईल. मी नेमकं अगर त्या संध्याकाळी तुम्ही लगेच एसपींकडे प्रस्ताव द्या, तुम्हाला जो पाहिजे ते. माझी कालच जनता दरबारमध्ये त्याच्याशी चर्चा झाली, मी हे पण वाढवून देतो देवगडमध्ये, प्लस तुम्हाला अधिकारी पण द्यायला लावतो. अधिकारी थोडी कर्मचारी हो करते, अधिकारी कर्मचारी तुम्हाला जी टीम पाहिजे येते ना, फक्त सीसीटीव्ही कॅमेरा तुम्हाला जे पाहिजे ते लगेच जरा कळवा तिथे, जेणेकरून कणकोली बरोबर तुमचंही पॅकेज देवगडचं पण होऊन जाईल त्या निमित्त. असं आहे प्रपोज घेतो मी संध्याकाळी अशा गोष्टी माझ्या देवगडमध्ये कधीच होत नाही.
नाही सर दुर्दैवी घटना. मला तुम्ही सेक्शन आपले थोडे पेंडिंग होते सेक्शन संदर्भात म्हणजे आपण हे करू. नाही सेक्शन का होतं बघा, एक उदाहरण तुम्ही दिलं तर बाकीचे तुम्हा लोकांना कोण इथे भीती बसेल म्हणून मी तुम्हाला म्हणतो सेक्शन वाढवा. आणि जेणेकरून उद्या काय होईल, एकाची हे आता बघा तुम्ही एवढे कडक सेक्शन लावलेत ना, कोण परत हिंमत करणार नाही बघा. सेक्शन आपण सांगितलं. एकच उदाहरण द्यायचं असताना मग ह्या उदाहरणाच्या नंतर सगळ्या शहरामध्ये चर्चा योग्य होईल. खूप कडक आपण खूप नॉन बिलीव्ह आपण सांगितल्याप्रमाणे खूप. आता बघा नवरात्रीचा सण बिन येणार, तेव्हा पण बाहेरचे पर्यटक इथे येणार, तुमचा वॉच व्यवस्थित राहायला पाहिजे. हे लोक आतापर्यंत कधी गालबोट लागलेला नाही म्हणून त्याही गोष्टीवर लक्ष ठेवा त्याबद्दल. तर आता मित्रांनो तुम्ही ती क्लिप बघितलास, पोलीस स्टेशन मधले क्लिप बघितलास, आपले सहकारी आहेत त्यांनी माझ्याशी ते शेअर केल्याने. आणि जो तुम्ही जर जे आता आमचा व्हिडिओ बघता असेल, जो आधी जो आमचा व्हिडिओ तो बघायला नसाल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे शेअर कशा करा माहिता, आता जर कोण उद्या येतात देवगड आता आणि असे विचार करून येतात की मी थंय जाईन, मी म्हणजे मोठो अधिकारी आहे, काही करीन, तर त्यांनी ह्यो व्हिडिओ त्याच्यापर्यंत जाऊन दे. ह्यो व्हिडिओ म्हणजे त्याच्या मनात समजत की बाबा असा कोकणात जाऊन काय करणार ह्या नाही, आणि खयच करायचा नाही. पण एक शेअर कशासाठी करा की देवगडात जर असं प्रकार झालो तेव्हा त्याच्या बाबतीत काय झाला ह्या पण त्यांच्यापर्यंत जाऊन देत. आणि मेन काय म्हणतं, त्यांच्या ना आई बहिणी किंवा त्यांच्या बायका असतील त्यांच्या समोर ह्यो व्हिडिओ जाऊ भयो, त्यांना पण समजा दे की हे बाहेर येऊन काय माती खातात ती. त्याच्यामुळे तर आता पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितलास, फुटेज टाकलंय साहेबांचे ते पण बघितलास, पूर्णपणे साहेब आपल्या बाजून बोलतात. कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की देवगडसाठी कधी साहेब तयारच असतात खयचाही कार्य करू. तर आता इव्हन आता साहेबांनी तो एक विषय घेतला आणि तो पण माका बरं वाटलो. इव्हन बाकीच्यांनी पण तो नोटीस केल्याने असतो, जो आता नवरात्र चालू होतले आणि पर्यटक येतच असतले आणि आपल्याकडे सगळे ह्या गरबा चालू होतले. मग थंय पण थंय पण हे असे विषय होऊ शकतात, दारू खाऊन असतात, पर्यटक येतात दारू खातात, थंय पण असे नको ते प्रकार घडू शकतात. त्याच्यामुळे तो पण एक मुद्दा साहेबांनी बरोबर घेतल्याने आणि तो गरजेचाच होता. तर तुमचं मत काय आता ह्या जर आपण ह्या केला आणि आता तुम्ही सांगितलेलंच की आमका अपडेट द्यावा की ह्या प्रकरणाचा पुढे काय होता. कारण बरीचशी अशी प्रकरणं बघितलेली आहेत, त्यातपुरती राहतात, नंतर थंड होतात, नंतर लोक विसरून जातात. पण हीच चुकी होता माणसांची. एकदा तो विषय सोडलो ना की नंतर मग हीच माणसांना चढून दाखवतात आपल्या. त्याच्यामुळे ह्यो तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितलास, तुमका कसं वाटलं ते तुमची नक्की प्रतिक्रिया द्यावा. आपल्या राजकारणाच्या दृष्टीने बघूचा नाही, आपल्या जो न्याय मिळवून देताना त्यांच्या बाजून उभ्या राहूचा. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो सांगा. आणि जसे याचे अपडेट येतील तसे मी तुमका देतलंय. तर जसे काही अपडेट येतील ना तसे मी तुमका ह्या चॅनलवर देतलंय. आणि माझं म्हणणं एकच आहे की आपल्या राजकारण बघूचा नाही, महिलांची सुरक्षा, आपल्या हिंदू धर्माची सुरक्षा, कोण आपल्याक सपोर्ट करताना ते का सपोर्ट करा. राजकारण काय होतच राहतला, पण ज्या यांच्यामुळे आपण सेफ असू ना ताच आपल्या घाव्या. तर व्हिडिओ बघितलास, खराच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तो पहिलो व्हिडिओ बघा की त्यांका आपल्या देवगडवासियांनी कसं चोप दिल्याने तो पण नक्की व्हिडिओ जाऊन बघा. त्याची पण लिंक देतोय मी, ती पण तुम्ही नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जसं काय अपडेट असत तसं मी तुमका कळवतोय. आपण व्हेकल जप्त केलं, गुन्ह्यामध्ये व्हेकल वापरलं होतं, हे सीज केलेलं आहे. कुठले नांदेडचे कुठले? ते प्रॉपर नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. एकूण 6 रुपये आहेत. त्यातले 2 महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत, वसई वाहतूक शाखेला. एक आहे SRP 8 गोरेगाव मुंबई, एक आहे CISF नरेगा न्यू दिल्ली. 4 लोक फोर्समध्ये आहेत. एक आहे ST महामंडळ नांदेडचा एक जिल्हा आहे, त्याचं नाव आहे ते, एकामध्ये ड्रायव्हर आहे. आणि एक आहे BMC मध्ये सुरक्षा गार्ड आहे मुंबईला, राणीबाग. ते सहज नाही. संबंधित डिपार्टमेंटला तुम्ही कळवा आहे येऊन डिपार्टमेंटचं नाव खराब करतात हे स्पष्ट सांगा. अशी आमच्या देवगडमध्ये येऊन मस्ती नको. काय होतं याच्यामुळे पर्यटकांच्याबरोबर स्थानिक घाबरतात. त्या दिवशी सगळे स्थानिकांनी चांगली भूमिका घेतली म्हणून तो विषय बरोबर झाला. असे मग तुम्ही तरी वाढायला देऊ नका. नाकाबंदी कामध्ये तुमच्या पद्धतीने जरा व्यवस्थित रेग्युलर करा. CCTV चालू आहेत का सगळ्यांचे? आहे सर. शहरातले सगळे CCTV चालू आहे? शहरातले 2-3 बंद आहेत. सिग्नल सिस्टम प्रोडक्टच्या मार्फत काम चालू आहे. 1-2 ठिकाणी काल मॅडम बोलल्या त्याप्रमाणे मॅडम म्हणते की आम्ही स्पॉटवर दाखवतो आणि मी कोडिशन्स ना त्यांच्या मार्फत सिग्नेचरच्या मार्फत कोडिशन मंदिर पाठवतो. आता आपण SP साहेबांच्या मार्फतीनं
6 लोकांच्या डिपार्टमेंटला कळवायसाठी आपण हे केलं आहे. नाही असं उदाहरण द्या ना, परत आमच्या देवगडमध्ये असं परत होता कामा नाही, आज कापले पाहिजे परत अशा खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेत आहेत डिपार्टमेंट करून. खास करून वसई विरार महानगरपालिका ऑफिशियल पदावर आहेत आणि असे वागायला लागले तर मग अन्य लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची ना. खूप स्ट्रिक्टली मी पण त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांना मी स्वतः फोन टाकणार आहे. तुमचे असे येत असतील इथे त्यांना पहिला ड्युटीतून बरखास्त करा. नको आपल्याला ही भीती बसून दे जरा सगळ्यांमध्ये की देवगडमध्ये आल्यावर असं असं होतं आमच्यावर, परत होणार नाही, जाणारच नाही अशी मस्ती करायला तिकडे. काही ठिकाणी सूचना निर्गमित झाल्यात की कोणी साप्ताहिक सुट्टी रजेवर गेलो कोणी असं कृती करणार जेणेकरून डिपार्टमेंट असं काही पण. माझं म्हणणं आहे की तुमच्या गाड्या बिड्या पण जरा लोकांनी फिरवा ना झालं. काय होतं जरा वॉच ठेवला पाहिजे. पर्यटन जिल्हा म्हणजे भाग आहे, तालुका आहे, लोक बाहेरून येतात, स्थानिकांना अशा तुमच्या जरा गाड्या फिरत जरा रेग्युलर पद्धतीने राहिल्या तर लोकांमध्ये थोडं जरा त्या बाहेरच्या आलेल्या पर्यटकांमध्ये थोडं धास्ती बसेल. नक्कीच सर, पेट्रोलिंग चालत होतं. थोडं आता काही दिवसामध्ये थोडं मॅन पॉवर ऑफर पडलं आहे. त्याचं मी एसएससीवर पत्र व्यवहार केलेला आहे. त्याचे मी एकच अधिकारी आहे काय महिन्यापासून. एक अधिकारी देखील नाही केस वगैरे असं आहे. त्यासाठी मी मिस्टरांशी बोललोय. मी तसं बोललोय तुम्हाला एक अधिकारी देतो, थोडे लोक देतो. एपीआय दर्जाचा कोण नाही, कोणीच नाही, कोणी एपीआय पण नाही, केस नाही, कोणीच नाही. थोडंच मॅन पॉवर ऑफर पडतं. वेगळे गार्ड वगैरे बऱ्याच रुपये आहेत. मला अगोदर कळवलं असतं मी बोललो असतो. तुम्ही एवढं उशिरा कळवता. मी साहेबांशी बोलतो होते पत्रकारावर केलं आहे. एवढं लवकर झालं पाहिजे ना. जेव्हा शिरगावकर कोण आहे आपल्याकडे? एक 373 बक्कल नंबर उदय श्रीरामकर नावाचे एक हेड कॉन्स्टेबल पुढे त्याची नाईट होतं. नाईटला काढलं होते ते लॉकअप काढलं. किती वाजता येतात नाईट? 8 ते 9. फार वाईट वागले आमच्या लोकांची. हा त्यांचं थोबाड सांभाळून जरा त्यांना जरा म्हणून त्यांची जरा भेट घ्यायची होती. आमच्या स्थानिक लोकांची फार वाईट वाटले. विचारा हे लोक काही जर रात्री इथे होते बोलण्याची भाषा विचारा त्यांना कशी होती. तुम्ही लास्ट मोमेंटला इथे कोण होतं आपण ज्यावेळेस ते एलसीबीचे पीआय पाटील साहेब होते 2 एलसीबीचे लोक आले होते. त्यांचा विषय नाही. त्यासोबत चुकीचं बोलला हे इकडून जा काय करायचं करा हे ही भाषा आहे. त्याला सांगा उगाच नाटकं नको जरा इथे. तुला काम करायचं तर व्यवस्थित करणार. स्थानिकांची काय करतो एक तर तुमचं काम अर्ध हे लोकांनी हलके केलं दांड्या मारून. भरपूर सपोर्ट केलं. सपोर्ट नाही आमचे लोक असेच आहेत. इथे येऊन मारामारी केली पोलीस स्टेशनला. पोलिसांना मारलंय तो स्थानिकांनी त्यांना वाचवलं. शिरगावकर तुमच्यावर केस दाखल करतो. अच्छा त्याला जरा आला रात्री जरा ताकीद द्या. कुठेतरी माझ्या नजरेत येईल रेडारवर. त्याला सांगा जरा व्यवस्थित वागायला. मस्ती नको ना. फक्त तुमच्या पेट्रोलिंग जरा रेग्युलर पद्धतीने चालू ठेवा. काय लक्ष राहून असे काय घटना झाली तर त्या स्पॉटवर आपले पोलीस लवकर पोहोचतील. अशा पद्धतीने बीचवर काय असतं रात्री कोण ना कोणतरी फिरायला येतं आणि मग आपले स्थानिक कोणतरी घरी जात असताना मग त्यांना त्रास होतो त्या पद्धतीने. आणि मच्छी मार्केटच्या वरच्या बाजूला साहेब तिथे सीसीटीव्ही बोलता आले होते ते मी बोललोय. मी मला 1-2 रिमाइंड करा म्हणलं. आता मी कणकोलीमध्ये 4 नवीन सीसीटीव्ही लावून घेतोय. त्याच टायमाला तुम्ही लगेच एसपीकडे प्रस्ताव द्या तुम्हाला जो पाहिजे ते. माझी कालच जनता दरबारमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली. मी हे पण वाढून घेतो देवगडमध्ये. पण तुम्हाला अधिकारी पण द्यायला लावतो. अधिकारी कर्मचारी तुम्हाला जी टीम पाहिजे येते ना फक्त सीसीटीव्ही कॅमेरा तुम्हाला जे पाहिजे ते लगेच त्याला कळवा तिथे. जेणेकरून कणकोली बरोबर तुमचंही पॅकेज देवगडचा पण होऊन जाईल त्या निमित्त. असं आहे इथे अशा गोष्टी माझ्या देवगडमध्ये कधीच होत नाही. असं होता परत सांगतो इथे शिस्त पद्धतीने तुम्ही टाईम ठेवायलाच लागेल तुम्हाला. नाही तर उगाच काय होईल मी नेमकं अगर त्या संध्याकाळी असतो ना तर तुमचं काम मी हलकं केलं असतं. मी तुमच्यापर्यंत दिलंच नसतं त्यांना मी घेऊन गेलो असतो बीचवर. हे असे विषय आमच्याकडे बिलकुल खपून येणार नाही. आणि इथे माता भगिनींवर तो विषय राहत नाही इथे. म्हणून ठीक आहे त्या दिवशी त्यांचं नशीब चांगलं मी नेमकं तालुक्यात नव्हतो तोपर्यंत ते सोप्यामध्ये ते गेले नाही तर तुमच्यापर्यंत मी पोचायलाच दिलं ना. हे आमच्याकडे अशा गोष्टी चालत नाही आणि गरज नाही ना. तुम्हाला काय मजा मस्ती करायचं करा ना. आम्हाला पर्यटकांची काय हे नाही. येतात चांगले पर्यटक पण येतात ना. उलटा यांचा सगळ्यांचा व्यवसाय वाढून जातात. आपल्याला तसे पर्यटक पाहिजे. हे लफडी करणारे आणि चांगल्या पदावर बसणारे अधिकारी नको. मग हे नको ना. हे चुकीचा संदेश आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये चुकीचा संदेश जातो ना. आता तुम्हाला ती बातमी राज्यावर फिरली इकडे व्हिडिओवर फिरले. हे बरोबर आहे. आपल्या प्रतिमासाठी पण चांगलं नाही डिपार्टमेंटसाठी चांगलं नाही.
सर आम्ही पुढे कसं केलं नाही सर, तबस खूप चांगलं. तुम्ही काय केलं नाही, आम्हाला रात्रभर तुमच्या संपर्कात मी होतो, हो, तो हो, विषय हो, नाही. हो. पहिले केस घेऊ का मागे पुढे टेबल टेनिस होत होतं. केस आम्ही माझा आवाज वाढला रात्र झाल्यामुळे, म्हणून तुमच्याकडे केस लगेच सेक्शन थोडी पेंडिंग होती, सेक्शन नाही सेक्शन का होतं बघा. एक उदाहरण तुम्ही दिलं तर बाकीचे तुम्हा लोकांना कोण इथे भीती बसेल, म्हणून मी तुम्हाला म्हणतो सेक्शन वाढवा. आणि जेणेकरून उद्या काय होईल, एकाची हे आता बघा तुम्ही एवढे कडक सेक्शन लावलेत ना, कोण परत हिंमत करणार नाही बघा. एकच उदाहरण द्यायचं असतं ना, मग ह्या उदाहरणाच्या नंतर सगळ्या शहरामध्ये चर्चा योग्य होईल. खूप कडक आपण खूप नॉन आपण सांगितलं. आता बघा नवरात्रीचा सण बिण येणार, तेव्हा पण बाहेरचे पर्यटक इथे येणार, तुमचा वॉच व्यवस्थित राहायला पाहिजे. हे लोक आतापर्यंत कधी गालबोट लागलेला नाही, म्हणून त्याही गोष्टीवर लक्ष ठेवा. त्याबद्दल आपल्या इथे पटेल समाज आहे, गुजराती समाज मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक चांगला साजरा करतात इथे, म्हणून तुम्ही जरा व्यवस्थित पद्धतीने बारीक लक्ष ठेवा. तुमच्या गाड्या फिरत राहिल्या ना, कोणाची काय हिंमत राहणार. दक्ष घ्यायचं पेट्रोलिंग वाढवतो मी स्वतः पर्सनली हे करते. बाकी तुम्हाला जे काही मदत पाहिजे तुम्ही तर दिलंय. एसपीशी मी पण बोलतो, लागेल तर आयजीशी बोलतो. येऊ मग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय सद्गुरू. जय सद्गुरू.